मित्रहो, 2024च्या लोकसभा निवडणुकांची मतमोजणी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली आहे. उमेदवारांचा जीव तर टांगणीला लागलेलाच आहे, पण देशभरातल्या नेत्यांनाही या निकालाचे वेध लागलेले आहेत. नरेंद्र मोदी आणि शहा यांचा भाजप हा एक्झिट पोलमध्ये सरस होताना दिसतोय, पण दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांची घटती लोकप्रियता आणि भाजपने जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये केलेले प्रयोग हे भाजपच्या काही स्थानिक नेत्यांच्या अंगलट आले, हेही आपल्याला एक्झिट पोलमध्ये दिसते. ह्या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या, पण मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट आहे उद्धव ठाकरे यांची आणि नरेंद्र मोदी यांची. काय आहे ते आपण विस्ताराने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यातलं काय आपल्याला समजतं, लक्षात येतं, ते खूपच रोमांचक असेल. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, जसं मी आपल्याला म्हटलं तसं 2024च्या लोकसभा निवडणुकांकडे तुम्हा आम्हा सगळ्यांचे डोळे लागलेत. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, रिक्षा चालकांचे, उद्योगपतींचे, सर्वसामान्य करदात्यांचेही डोळे या निवडणुकांच्या निकालाकडे लागलेत. का तर नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार हे एक त्यातलं कारण आहेच. कारण पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान असतील की जे देशाच्या पंतप्रधानपदी हॅट्रिक पूर्ण करू शकतो. हा झाला एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा, आपण जणू काही या पृथ्वी तलावरचे सर्व शक्तिमान आहोत असं भाजपच्या काही नेत्यांना वाटत होतं. त्या सगळ्या शक्तिमान नेत्यांचा शक्तिपात झाल्याचं आपल्याला या निवडणुकांच्या प्रचारांदरम्यान आणि सगळ्याच गोष्टींमधून लक्षात आलं. महाराष्ट्रातून कधी नव्हे इतका प्रचंड पराकोटीचा विरोध हा नरेंद्र मोदी आणि शहा यांच्या भाजपला झाला. नरेंद्र मोदी यांनी रान उठवलं, पण उद्धव ठाकरे, शरद पवार आणि जी इंडिया आघाडी आहे या सगळ्यांनी मोदींचं आव्हान थोपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे 2019ला 41 जागा जिंकणाऱ्या भाजप आणि शिवसेनेला यावेळेला तितकंसं यश मिळणार नाहीये हे स्पष्ट झालं. आता या निकालानंतर अजितदादांचं काय होणार, शिंदेंचं काय होणार, या सगळ्या गोष्टी आपण बोलून झालेल्या. पण या निकालानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या तेजाला, यांच्या तळपण्याला ग्रहण लागणार आहे हे मात्र स्पष्ट झालेलं आहे. याचं कारण असं आहे, कदाचित 8, 9 आणि 10 जूनला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वयासंदर्भातली एक बैठक होते. या बैठकीमध्ये त्यांच्याशी संलग्न 52 ज्या काही संघटना आहेत त्यांना बोलवलं जाणार आहे आणि त्यात एक नव्याने भिडू ॲड होईल, तो होईल भाजप. भाजपला घेऊन देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. हे झालं या निवडणुकीच्या नंतर काय होणार याचं. पण या निवडणुकीच्या आधी आपण सगळ्यांनी, म्हणजे माध्यमांमधल्या आम्हा काही मित्रांनी, आपण नव्हे, उद्धव ठाकरे लंडनला गेले याच्यावर आपण एकही व्हिडिओ केलेला नाहीये. याचं कारण मी आपल्याला आत्ता सांगणार आहे. कारण ते तिथे ज्या वेळेला लंडनला गेले ते सुट्टी घालवण्यासाठी गेले हे जरी खरं असलं तरी लंडनला जाऊन उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधलेला आहे आणि या निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे पुन्हा एनडीएचा घटक होतील एवढं आपण लिहून ठेवा. आता ह्यातली अडचण काय आहे ते मी आपल्याला सांगतो. यासाठी एका भाजपच्या सक्षम नेत्याला कामाला लावण्यात आलेलं आहे आणि तो नेता उद्धव ठाकरे आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी यांच्यामध्ये कसं मनोमिलन होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याला दोन्ही बाजूंनी परवानगी देण्यात आलेली. आता गंमत कुठे आहे बघा. उद्धव ठाकरेंना एक सवय आहे. ती काय आहे तर जो माणूस उद्धव ठाकरेंपासून दुखावतो तो जर तिथे असेल तर मी येणार नाही, त्याला तुम्ही हे दिलात तर मी हे करणार नाही. म्हणजे जेव्हा राणेंना केंद्रीय मंत्री करायचं होतं त्यावेळेलाही उद्धव ठाकरेंनी अशाच पद्धतीचा आडमुठेपणा घेतला होता. तिथे काहीतरी पाय अडकवण्याचा प्रयत्न राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या बाबतीत केला होता. पण अमित शहा हे नारायण राणे यांच्या बाबतीत
अत्यंत ठाम होते आणि त्यांनी मातोश्रीला सांगून टाकलं होतं की नारायण राणे हे केंद्रीय मंत्री होणारच आहेत, तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणा, जे करायचंय ते करा. आता हीच गोष्ट एनडीए मध्ये जाताना उद्धव ठाकरेंच्या बाबतीत होणार आहे. ती काय होणार आहे तर उद्धव ठाकरे असं सांगू शकतात, कारण हे त्यांनी याच्या आधीही सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसांना की तुम्ही शिंदेंना बाहेर ठेवा, मी तुमच्या बरोबर येतो. आता जेव्हा ते एनडीए मध्ये जातील त्यावेळेला ते एकनाथ शिंदे यांना वगळा, त्यांना बाहेर ठेवा, मी माझी अख्खी शिवसेना आणि माझे खासदार घेऊन तुमच्या बरोबर येतो, असं ते सांगण्याच्या मूडमध्ये आहेत. असे संकेत त्यांनी त्या भाजपच्या नेत्यालाही दिलेले आहेत. आता इथे काय गंमत होणार आहे, जे राज्य म्हणजे देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य 106 आमदार जिंकूनही भाजपकडे नव्हतं, ते एकट्या एकनाथ शिंदेमुळे आलेलं आहे हे आपल्याला इथे विसरायला नको. आणि इतकं मोठं राज्य आल्यानंतर बघा, एकनाथ शिंदेंना भाजप बरोबर घेण्याचा प्लान हा दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींचा म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा होता. पण त्यानंतर जी महाविकास आघाडी एकत्र राहील अशी भीती ज्या देवेंद्र फडणवीसांना वाटत होती, त्या देवेंद्र फडणवीसांनी काय केलं तर अजित पवारांना या महायुतीचा एक भाग बनवलं, एक हिस्सा बनवलं. आणि तीच गोष्ट आता भाजपच्या आणि फडणवीसांच्याही अंगलट आलेली आहे. याच्यामुळे झालं असं की अजित पवार आणि शरद पवार यांच्या कुटुंबातही शकलं झाली, कुटुंब विभागलं गेलं. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रासारखं एवढं मोठं राज्य आणून देणाऱ्या एकनाथ शिंदे यांनाही दुखावण्याचं काम भाजपच्या काही नेते मंडळींनी केलं. आणि त्यामुळे हे जे काही घडलं त्याचा खूप मोठा फटका हा भाजपला इथे बसलाय. आता सध्या राज्यातला सगळ्यात मोठा भाजपचा नेता कोण आहे तर देवेंद्र फडणवीस. चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष जरी असले तरी चंद्रशेखर बावनकुळे अशी कोणतीही गोष्ट करत नाहीत की जी देवेंद्र भाऊंना माहिती नसते. तर देवेंद्र भाऊ हे मी काय त्यांना प्रेमाने नाही म्हणत आहे, विदर्भातली ती पद्धत आहे. आणि देवेंद्र भाऊ हे चंद्रशेखर बावनकुळेंसाठी शेवटचा शब्द आहे. त्याच्यामुळे ते देवेंद्र भाऊंना जर सारखं जाऊन विचारत असतात आणि त्यांना विचारून विचारून जे करतात त्यातून हे सगळं ही आफत त्यांच्यावर आलेली आहे. बघा, 2019ला ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला देशभरातून ज्या 300 जागा वगैरे जिंकल्या भाजपने, त्याच्यानंतर एक गोष्ट अशी झाली होती की 72 जागा अशा होत्या देशातल्या की जिथे भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता. आणि इतकी त्यांची कामगिरी 2019ला चांगली झाली होती. त्याचप्रमाणे 2019ला ज्या वेळेला 224 जागांवर भाजप 50% जास्त मतांनी 50% जास्त मतं त्यांनी मिळवली होती. तर अशा भाजपला आत्ता मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार इथे फटका बसतोय. आणि हा जो बसलेला फटका आहे, हा फटका या छोट्या पक्षांमुळे कायम राहू नये, आपल्याबरोबर एक निष्ठावंत आपला सहकारी असावा असं भाजपच्याही काही नेते मंडळींना वाटतंय आणि उद्धव ठाकरेंनाही वाटतंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी, कारण उद्धव ठाकरेंचे जे फोटो आपण पाहिले क्रूजवरचे वगैरे, तेव्हा तिथे कोणते शेटजी होते हे आपण सगळ्यांनी बघितलं. तिथे मुकेशभाई होते आणि मुकेशभाई आणि नरेंद्र मोदी यांचं सख्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भले आता अडाणींबरोबरची त्यांची दोस्ती जरी रेखांकित होत असली तरी मुकेश अंबानी यांचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आता इतकंच मी आपल्याला सांगतो, याच्या डिटेल ज्या काही गोष्टी आहेत त्याही आपल्याकडे आहेत, पण पत्रकारितेतले काही संकेत म्हणून मी आपल्याला त्या फार खोलातल्या गोष्टी सांगत नाहीये. पण उद्धव ठाकरे हे एनडीएचा घटक बनतील, पण एनडीएचा घटक बनताना ते एकनाथ शिंदे यांना तुम्ही बाहेर ठेवा, मी आत येतो असं सांगतील. त्यावेळेला मोदी आणि शहा काय करतील हाच या निवडणुकीच्या नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यातही आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी या निवडणुकीचे निकाल हे खूपच आफत ओढवणारे आणि त्रासदायक ठरणारे होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांचे निकाल काहीही आले, महाराष्ट्रात आणि कर्नाटक, बिहारमध्ये ही परिस्थिती चांगली नाही. बिहारमध्ये सुद्धा असंच झालं, जे इथे अजित पवारांमुळे झालं ते बिहारमध्ये नितीश कुमारांमुळे झालेलं आहे. आणि त्यामुळे बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र ही राज्य भाजपवर रुसलेली आहेत
असं आपण म्हणू शकतो. मागच्या वेळेला 28 पैकी 25 जागा कर्नाटकामध्ये जिंकलेल्या होत्या. आता किती जागा जिंकणार हा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. पण त्याच वेळेला इथे उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती, शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या करवी खेळलेलं मुस्लिम आणि मागासवर्गीय कार्ड, याच्यामुळे महाराष्ट्र हातचा जाऊ नये असा प्रयत्न भाजपची नेते मंडळी करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र यावं लागले एनडीए मध्ये, तर दिल्लीत बसलेले मोदी आणि शहा हे नेमके कोणाच्या बाजूने कौल देणार. आणि तो कौल देत असताना एक प्रश्न जो प्रश्नांकित होऊन राहतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचं वैर कोणाशी, त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर लोटणाऱ्या देवेंद्र फडणवीसांशी, की खुर्चीवर मुख्यमंत्री म्हणून बसल्यानंतर त्यांना उतरवणाऱ्या एकनाथ शिंदेंशी. याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला 9 जूनच्या नंतर मिळू शकणार आहे. आपल्याला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांचा सगळ्यात मोठा राजकीय शत्रू कोण असेल? देवेंद्र गंगाधर फडणवीस की एकनाथ संभाजी शिंदे? आपल्याला काय वाटतंय ते आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपली कॉमेंट करून कळवा. आपण कळवलेल्या कॉमेंट्सवर किंवा आपण दिलेल्या प्रतिक्रियांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मित्रहो, स्वतःची काळजी घ्या. आणि जाता जाता हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, यातले काही मुद्दे आपल्याला आवडले असतील तर ते लाईक करून हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्ही किंवा तुमच्या प्रियजनांनी अजून टाइम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल सबस्क्राईब केलं नसेल तर मी आपल्याला विनंती करतोय की आपण ते तात्काळ सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आणि समाजकारणातल्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला इथे नक्की विवेचनासहित पाहायला मिळतील. धन्यवाद.